नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वेगा काय असतो। हा एक इम्पॉर्टंट ऑप्शन ग्रीक आहे। स्पेशली जर तुम्ही ऑप्शन बायर असाल, इनफॅक्ट सेलर जर असाल तरी महत्त्वाचा आहे। तर आपण आता सुरुवात करूया, बिना टाइमपास करता आपण सुरू करू आपला टॉपिक, ज्याचं नाव आहे आपलं वेगा। तर वेगा जे आहे ते बेसिकली एक व्हॉलेटिलिटी इंडिकेटरच आहे। व्हॉलेटिलिटी तुम्ही ग्रीक म्हणू शकता त्याला जास्त करून। तर वेगाचा काय इम्पॅक्ट असतो हे लक्षात घ्या। तर वेगा इन्क्रीज आणि डिक्रीज या दोनच गोष्टी आहेत, बरोबर, किंवा स्टेबल, त्याच्यावर काय होणार ना ग्रीक। तर वेगा कसं दिसतं सेन्सिबलला किंवा आपल्या ऑप्शन चेनला मी तुम्हाला दाखवतो। पण लक्षात घ्या, जेव्हा मार्केटमध्ये काही जरी अनसर्टनिटी आहे, अनसर्टन इव्हेंट्स, आता अनसर्टन म्हणजे काय की अनसर्टनिटीचा अर्थ असा होतो की काही ना काहीतरी अशी घटना घडणार आहे मार्केटमध्ये ज्याचा परिणाम ऑप्शन्सच्या प्रीमियममध्ये होणार आहे। म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं तर इलेक्शन आले आहेत, ठीक आहे, किंवा कुठंतरी रशिया युक्रेनचं काहीतरी वॉर झालं आहे, काहीतरी चायनामध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ठीक आहे। अशा वेळी काय होतं की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी इन्क्रीज होते, बरोबर। तर व्हॉलेटिलिटी इन्क्रीज झाली की काय होतं की वेगा वाढतो, बरोबर। वेगा वाढले आणि ऑप्शनचे प्रीमियम ऑटोमॅटिक त्यांनी वाढतात। आता तुम्ही म्हणताल की ऑप्शनचे प्रीमियम वाढतील पण थीटा तर कमी होईल ना। लक्षात घ्या, थीटा हा त्याला काउंटर होतो। काउंटर होतो म्हणजे काय होतं की थीटा, हे बघा आपलं बेसिक काय आहे की आता एखादा प्रीमियम आहे, समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, 100 रुपयाचा प्रीमियम आहे, ठीक आहे। याच्यात समजा 20 रुपये थीटा आहे, म्हणजे आपला टाइम डीके आहे, आपले प्रीमियम बेल्ट होणार आहे। तर 20 रुपये किंवा 80 रुपये होणार आहे। पण हे कधी, हे लक्षात घ्या, हे 20 रुपये तर जाणारच आहेत। हे तर टाइम जसा जसा पास ऑन होईल, टाइम जसं जसं पुढं जाईल तसं तसं एक्सपायरी जवळ येईल तसा हा प्रीमियमची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणारच आहे। यात तर काही म्हणजे दुसरं काही त्याच्यात होऊ शकत नाही। पण लक्षात घ्या, जर वेगा वाढला तर हा प्रीमियम म्हणजे होऊ शकतं की हा प्रीमियम 50 रुपयांनी वाढेल तर याची व्हॅल्यू 150 होऊन जाईल। वेगामुळे 50 रुपये वाढले, थीटाने 20 रुपये कमी झाले, म्हणजे याची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 130। कन्फ्युजन वाटत असेल तर मी सिंपल सांगतो की समजा थीटा जर आपण कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे थीटा जर आपण हलवलं नाही, किंवा थीटा तर कसं होतं एक्सपायरी जवळ आलं की फास्ट व्हायला लागतो, तेवढी व्हॅल्यू तर जाणारच आहे। तर थीटाबरोबर याला कन्फ्यूज करू नका। सिंपल जर सांगायचं म्हटलं तर वेगामध्ये जेव्हा मार्केटमध्ये असं काहीतरी इव्हेंट येतो, असं काहीतरी घटना घडणार असते की काहीतरी बजेट आलंय आता, किंवा इलेक्शन झाले, किंवा कुठेतरी कोणाचं काही युद्ध झालं, या केसेसमध्ये काय होतं की प्रीमियमची व्हॅल्यू वाढते। कारण अनसर्टनिटी काय होते मार्केटमध्ये क्रिएट होते। अनसर्टनिटी म्हणजे काय की आता पुढे काय होणार आहे, मार्केट वर जाणार का खाली जाणार आहे हे कोणाला माहीत नसतं। तेव्हा काय होतं, वेगा वाढायला लागतो, हळूहळू वेगा वाढायला लागतो आणि तो आपल्या प्रीमियम्सवर इम्पॅक्ट करतो। आणि ते एक प्रत्येक प्रीमियमला करतो ना, त्यालाच आपण इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटी म्हणतो आपण, बरोबर। तो वेगा वाढला हे कोणाच्या फायद्याचे आहे, ऑप्शन बायरच्या फायद्याचे, आणि वेगा कमी झाला हे कोणाच्या फायद्याचा आहे, ऑप्शन सेलरच्या फायद्याचं असतं, लक्षात घ्या। तर वेगा नेगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त करून सेलर विचार करत असतो, ऑप्शन सेलर, की वेगाचा इम्पॅक्ट कुठे कमी होतो। आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर, खूप लोकांनी त्याला चांगलं प्रेम दिलं आणि मला खूप फोन येत आहेत। आंध्र प्रदेशवरनं फोन आलाय मला हिंदीच्या आपल्या व्हिडिओला, सोलापूरवरनं फोन आलेला आहे, पिंपरीत आपल्या शिवाजी सरने आपल्याला फोन केलेला आहे। खूप लोकांनी मला त्याच्यावर सांगितलं की हे बरोबर सांगितलं तुम्ही, कारण वेगाचा इम्पॅक्ट हा वरच्या साईडला कमी येतो। पण ती एक वेगा तो व्हिडिओ तो जाऊ द्या। मुद्दा हा आहे की वेगामुळे आपले ऑप्शन प्रीमियम वाढतात। तर जेव्हा मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढणार असते, जेव्हा मार्केटमध्ये असे काही इव्हेंट होणार असतात, तेव्हा आपल्या ऑप्शनची व्हॅल्यू ऑटोमॅटिक वाढते। तुम्ही इलेक्शनच्या वेळेला बघा, 4 जूनचा जो हे होता ना इलेक्शन, त्याच्या आदल्या आठवड्यात बघा काहीच्या काही महागडे प्रीमियम। ॲट द मनी बँक निफ्टी मी बघितला 400 रुपये, निफ्टी 400 का 450, आणि थोडासा जर ओटीएम थोडासा इन द मनी गेलो 700-800 रुपये होतं डायरेक्टली। कारण इंट्रेन्सिक व्हॅल्यू तर कमी होती पण टाइम व्हॅल्यू पण तेवढीच असणार आहे, पण वेगामुळे तो पंप झालेला, तो वाढलेला, ठीक आहे, सोपं आहे एकदम। तर वेगाचा इम्पॅक्ट तुम्हाला कसा होतो, तर मार्केटमध्ये अनसर्टिनिटी वाढली तर प्रीमियम्स वाढतात। कारण सेलर काय म्हणतो, बाबा हे बघा माझी रिस्क वाढलेली आहे, उद्या काही होऊ शकतं, मला लॉस होऊ शकतो, माझा लॉस अनलिमिटेड आहे, सेलर असं म्हणणार। तर सेलर काय म्हणतो की हे बघा असंच असेल ना तर मग मला महागडे प्रीमियम विकायचे, नवीन माल जो आहे ना तो महाग येणार। सिंपल, का बरं, मार्केटमध्ये काही होऊ शकतं, मला रिस्क घ्यायची नाहीये। 80 रुपयाचा प्रीमियम मला पाहिजे 150 रुपयाला,
मी तुम्हाला 150 रुपयाला विकणार तो. मग ऑप्शन बायरला काय असं, ज्यांनी 80 रुपयाचा घेऊन ठेवला असेल तो 150 रुपयाला गेला प्रीमियम, म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढली. आणि ऑप्शन सेलर काय करतो, मग महागडे प्रीमियम आपल्याला विकतो. ठीक आहे, जर कोणी विकेल तर तुम्ही घेणार ना. आता हे कसं बघायचं, ते अगदी सोपं आहे. आपल्याला ऑप्शन चेनवर जायचं आहे. आता मी सेन्सिबलवरनं करतो, तुम्ही NSE वरनं पण करू शकता, तुमच्या ब्रोकरच्या ह्याच्यावरनं पण करू शकता. आता बघा इथे असतो वेगा, 7चा वेगा याच्यावर. ठीक आहे, म्हणजे कसा इम्पॅक्ट होणार की हा ऑप्शन प्रीमियम 7ने वाढणार जर मार्केटमध्ये थोडी व्हॉल्टिलिटी आली तर. सोपं आहे, फार काही अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आणि सेम तसंच पुट साईडला पण तसंच असतं. ठीक आहे, त्याच्यावर किती इम्पॅक्ट करेल व्हॉल्टिलिटी, किती इम्पॅक्ट करेल. IV जेव्हा वाढेल, आता IV ह्याच्यात मी घेतली नाही, तेव्हा तुमचा प्रीमियम 7 रुपयांनी वाढेल. जर IV 1 पॉईंट वाढला इम्प्लाइड व्हॉल्टिलिटी, तर तुमचा 7 रुपयांनी काय वाढणार, प्रीमियम वाढणार. सिम्पल स्टोरी. ठीक आहे, फार काही ह्याच्यात नाही. आणि तुम्ही इन द मनीला बघू शकता, असं निगेटिव्ह आहे, म्हणजे फार काही इम्पॅक्ट होणार नाही. सॉरी, निगेटिव्ह इथं नाही, कमी आहे, फार काही इम्पॅक्ट होणार नाही. ठीक आहे, तर काय नाही फार या व्हिडिओमध्ये एवढंच आहे की वेगा वाढला तर तुमचे प्रीमियम वाढणार आहे, आणि वेगा कमी झाला तर सेलरला त्याचा फायदा होतो. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ऑप्शन ग्रीक बरोबर, ज्याचं नाव आहे रो. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. सगळ्या कन्सेप्टचे व्हिडिओ, तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही कमेंट करा. माझा व्हॉट्सअपला नंबर दिले, मला मेसेज करू शकता. त्याच्यावर मी लगेच व्हिडिओ बनवून लवकर त्याचा तुम्हाला अपलोड करून टाकेल. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.